नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव किशोर डोंगरे. मी सोनम सीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नाशिक डिस्ट्रिक्टसाठी सेल्स ऑफिसर काम करत आहे. आपण आज आलोय नाशिक डिस्ट्रिक्ट मधल्या निमगाव तालुक्यातील निमगाव मड या गावामध्ये आलोय. निमगाव मड या गावचे जे प्रगतशील शेतकरी आहे रामदास रंगनाथ लबडे हे आज आपल्या बरोबर व त्याचप्रमाणे आमचे येवल्याचे डिस्ट्रीब्युटर देसाई ॲग्रो सेंटरचे जे संचालक आहे संतोष भाऊ देसाई हे सुद्धा आज आपल्या बरोबर आहे. आज आपण बघण्यासाठी जो प्लॉट आलोय हा सोनम सीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सोनम तेजस्वी हा प्लॉट आपण आज बघण्यासाठी आलोय. आज त्या गावचे जे प्रगतशील शेतकरी आहे आपले लबडे काका हे आपल्या बरोबर. काका नमस्कार. काका तुमचं नाव? रामदास रंगनाथ लबडे. मोबाईल नंबर 87 बर काका, हे आपण जो प्लॉट बघतोय हा कुठल्या कंपनीचा प्लॉट आहे आणि कोणता प्लॉट आहे? हे सोनम सीडचा आहे. तेजस्वी बर चांगला प्लॉट आहे. अच्छा. बरेचसे शेंगा त्याला फार बुडापासून शेंगा होते ना, शेंगाची संख्या आहे 4 दाणे संख्या आहे शेंगाला जवळ 4 दाणे संख्या बरीच येते. अच्छा. इडून माग बरेच गेले पण अशी जात नव्हती त्याची बस. अच्छा. इकडून घेतलं तुम्ही? संतोष शेटकून अच्छा. बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा सोनम सीड्स कंपनी जे हायब्रिड आहे तुम्ही बघू शकता. हे जे झाड आहे या झाडाच्या डायरेक्ट खालच्या बुडापासून शेंड्यापर्यंत म्हणजे बघा पण शेंड्यापर्यंत शेंगा याच्यामध्ये जेवढं तुम्ही शेंगा बघशा याच्यात मिनिमम शेंगा 3 दाणे ते 4 दाणे शेंगा याच्यामध्ये. एका झाडाची संख्या काढली शेंगाची तर कम से कम आपण बघू शकता कम से कम 200 शेंगा प्रत्येक झाडाला दिसत आहे. आज जर सर्वीकडे बघायला गेलो तर तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता याच्यात कुठे बघा शेंगा आहे. बरोबर आहे. इथे बघा आणि हा जो प्लॉट आहे याच्यात काकाने आता म्हणजे नियोजन केलंय. आज आपण त्यांच्याकडे फोटो विचारू. काका, या प्लॉटला तुम्ही आतापर्यंत काय काय खताच्या मात्रा दिलेल्या आहे? माझ्या कांद्याचा असल्यामुळे ना मी खाद अजिबात टाकेल नाही त्याला. काही टाकलं औषध फवारणी केली एक की त्यामध्ये आपले आळायची बाकी दुसरं काहीच नाही करत. त्यांना मारलं दुसरं काहीच नाही करत. अच्छा. काका, या प्लॉटमध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती दरवर्षीच्या तुलनेमध्ये? मारायला सरासरी एकरी ना 12-13 क्विंटल येऊन मागे व्हायचे बरं का. आता याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे? 15 क्विंटल जायला पाहिजे. 15-16 क्विंटल यायला नक्कीच भेटेल. चला काका, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद.